बघा बाळानं अशी असते दिवशी. आज मी दिवशी करून दाखवते तुम्हाला. तुम्हाला तर माहितीच नसते कशी असते ते. खायला खमंग लागतात मसाला ती टाकल्यावर, गायकुत जातात. आता कसं करते ते तुम्हाला दाखवते मी. जुन्या पद्धतीने करायचं, कणकीपासून करायचं. बघा आता संध्याकाळची वेळ झाली, मी स्वयंपाकाला लागले. तिथं भरपूर पाऊस झाला बाळानं. मालक म्हणलं तुम्ही गरम गरम दिवशी कर खायला, मग करायला लागले. चला आता आपण करू. पहिला आदान ठेवू. दिवशीसाठी काय काय सामान घेतले तुम्हाला सांगते. हे हळद, जिरीन, लसूण, तेल घेतले, मसाला घेतलाय आणि मीठ घेतले. तेल होते. आता लसूण टाकून घेते. आता जिरे टाकते आणि हळद. आता मसाला टाकते. आता मीठ टाकून घेते. आता पाणी बसते. चाळून घेतले. आता मीठ टाकू कणकेत. आता तिंबून घेऊ. आता चांगलं चपात्याला तिंबतं तसं तिंबून घेऊ. नगभर तेलात हात पुसून घेऊ. बघा असं तिंबावं लागतं. आता हे चांगलं मळून घेतलंय. हो का, आहे का? बाळावून दिवशी कशी करायचे ते करून दाखवते. आधी छोटा उंडा घ्यायचा, मग असे करायचे अंगठ्याने. बघा बाळावून अशी असते दिवशी. आता हे आदनात टाकायचे एक एक. आता आपण करून घेऊ पटापट. थोडं थोडं सुकं टाकायचं आणि असं करायचं बाळानं. असं केलं खायला बी खमंग लागतात. बघा किती भारी झाल्यात आहे का.
एक एक केलंय आता आडनं सोडून घेऊ. आता बघा बाळानं खळखळ उकळी आली, आता सोडून घेते. आता हलवून घेऊ. बघा बाळानं किती खमंग झाल्या, शिजल्या सुद्धा. बघा किती खमंग झाल्या बाळानं, हे का बघा. आता मालकाला वाढून घेते. गरम गरम खाल्ल्यावर घायकून जात. हे भारी झाले बाळानो, तुम्ही पण या दिवशी खायला.